आणि अक्षय लिटिल हट अक्षय असं त्यांचं नामकरण केलंय राज म्हात्रे यांनी. तर सामन्यास सुरुवात होईल तोपर्यंत आपण ऐकूया एक छोटंसं गाणं. डीजे वादक आहेत का रेडी? तुम्ही कुठेही जाऊ नका. चला पंचा इशारा सामन्या सुरुवात. दोन्ही संघ ऑल द वे. पहिला चेंडू अक्षय मार्फत जयेश निलेश साडी. पहिला चेंडू कट केलाय. चेंडू जातोय. महेश आहे त्या ठिकाणी. एकच चेंडू बघा. जयेश निलेश याच्या बॅटमधून पहिली धाव अंकित केली जाते. 1 धावेची सुरुवात आहे. संघाचं खातं गोल्डन स्टार संघ या परिसरातील एक दिग्गज संघ नावाजलेला संघ आपण पाहू शकतो. जर मागच्याच मॅच मध्ये मागच्या टुर्नामेंटला त्यांनी तिसरं पारितोषिक पटकावलं होतं. आणि एक संघ बांधणीचं काम केलं ते म्हणजे भावेश वनगा यांनी. एक चांगला प्लेयर्स त्यांनी घडवलेत तयार केलेत आणि या स्पर्धेत त्यांना प्रवेश दिला जातोय. प्रवीण यावेळी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू समाप्ती. खूप लेझी क्रिकेट म्हणावं लागेल प्रवीण मार्फत कारण की त्यांनी फक्त चेंडू पहिल्या पद्धतीने केलेला नव्हता आणि बघले चेंडू फक्त स्टेअर करण्याचा प्रयत्न केलेला. तर अक्षय चांगली गोलंदाजी आतापर्यंत. हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक राज म्हात्रे. यावेळी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू नमित किणी त्या ठिकाणी. चांगला फटका. किती धावा देऊन जाईल तर नक्कीच हा फटका 4 धावा देऊन जाईल. नक्कीच 4 धावांची संघाची संख्या 5 वर. तर जवळजवळ बघितलं तर प्रवीण याच्या 4,500 धावा या चौकाराशी पूर्ण झालेल्या आहेत. बघितलं 108 सामन्यामध्ये 4,500 धावा तो पूर्ण करतोय. माइल स्टोन पर्यंत पोहोचतोय. धावसंख्या 5 धावा 3 चेंडू समाप्तीनंतर. अजूनपर्यंत अक्षयाची खासियत मी सांगेन की या षटकामध्ये एकही वाईट नाही टाकला. अजून 3 चेंडू टाकून झालेत. यावेळी चेंडू आहे. बॅट खांद्याच्या मागे. चेंडू सीमा पार. हा इथं प्रवीण यांच्या बॅट म्हणून षटकार. डीजे थँक्यू डीजे. धावसंख्या झाली 11 धावा. प्रवीण यांच्या बॅट मधून जवळजवळ 10 धावा आल्यात. आतापर्यंत मी सांगितलं होतं हा खेळाडू का माइलस्टोन पर्यंत पोहोचलाय. आणि आदरणीय सन्माननीय हेमंत दादा वर्धक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. नक्कीच वेलकम सर. VIP डॅशवर येऊन विराजमान व्हायचा आहे. स्थानापन्न व्हायचा आहे. तुमचा आम्ही शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करत आहे. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावायला लागले ते गोल्डन स्टार संघ बिनबाद 11 आणि प्रवीण सारखा एक खंदा फलंदाज मैदान आपण पाहू शकतो. पुढे चेंडू पुन्हा एकदा. यावेळी चेंडू स्ट्रेट टू द बॉलर. अक्षय याला चेंडू सापडलाय. त्याचा प्रत्यय म्हणजे एकदा दुसऱ्या की नाही पाहूया. रनिंग थोडीशी कमी आहे मला वाटते. प्रवीण थोडेसे चार्ज व्हायला लागेल त्यांना. धावसंख्या 1 निवडली. जांभली 12 या धावसंख्येवर. अजून शेवटचा चेंडू आहे आणि अक्षयांची मी तारीफ करेन यावेळी. एकही चेंडू आतापर्यंत वाईट हाताळला नाही. तर नक्कीच अक्षय चांगला गोलंदाज म्हणून आता गणला जातोय. पुढचा चेंडू लोड पुढे चेंडू ट्रॅव्हल होतो म्हणजे मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल की नाही पाहूया. आणि 2 धावा या सहज गतीने पूर्ण केल्या जातात. आणि या 2 धावांची धावसंख्या हल्ली पुढे सरकली. जाऊन पोहोचली म्हणजे 14 रन्स 14 धावा बिनबाद 14. आपण स्थिती पाहिली ती म्हणजे गोल्डन स्टार संघ. बोलूया एक छोट्याशा डीजे ब्रेककडे. परत येऊया मैदानात थोड्या वेळानंतर. धावसंख्या 14 धावा लागल्यात आतापर्यंत. राज म्हात्रे यांना पंख्यासमोर बसून सुद्धा घाम फुटला जातोय. तर नवीन आलेला गोलंदाज नंबर 2 चं षटक घेऊन येईल. कोण घेऊन येईल? लिज्जो मला वाटतंय. ज्यांची पापडची कंपनी आहे तेच लिज्जो या ठिकाणी आपण पाहू शकतो.
तर नक्कीच आपण पाहिलं लिज्जत पापड ची कंपनी ज्यांची आहे तेच लिनो या ठिकाणी आपण पाहू शकतो. चला थोडीशी घाई करा, आज आपल्याला एक सामना अवांतर खेळवायचा आहे. तर बघितलं तर धावसंख्या 14 बिनबाद 14. प्रवीण स्वतः खेळतोय 4 चेंडू 11 धावा, एक चौकार आणि षटकार. तर निलेश याला पाहिलं त्याला साधं 3 धावांवर. अजूनपर्यंत फिल्डिंग लावताना आपण पाहू शकतो भावेश. यावेळी अकरा चेंडू चेंडू ट्रॅव्हल फाईन क्षेत्रामध्ये सीमा पार. हा येतोय आगरी चषक शाहूकार डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्या चौकारांची वाढली, जाऊन बोलली 18 या धावसंख्येवर. तर मी त्यांना विचारलं होतं गोल्डन स्टार संघाचा करणार भावेश यांना फलंदाजी का स्वीकारली, तो धाडसी निर्णय का घेतला, त्याचा प्रत्येक आपल्याला दाखवतात. ते म्हणजे 18 धावा 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर. आणि या ठिकाणी प्रवीण पॅडी या ठिकाणी उपस्थित आहेत, तुमचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आणि ज्या कोणाला या दुपारच्या सत्रामध्ये जर थंडचा आस्वाद घ्यायचा असेल तर तिकडे उसाची गाडी लावलेली आहे, निशुल्क नाही आहे. जर ऊस आमच्या घरी पिकला असता तर मी निशुल्क दिला असता नक्कीच. तर 18 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत आपण पाहू शकतो. 7 चेंडू मध्ये प्रवीण साठी पुढचा चेंडू लिजो. यावेळी डान्सिंग डाऊन द ग्राउंड. नक्कीच निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 18 धावा. चेंडू आतापर्यंत 2 लिनो आहेत गोलंदाजी मार्कवर. त्यानंतर प्रवीणला बघितलं तर 5 चेंडू 15 धावा. तर आपण पाहिलं आजचा हा या स्पर्धेचा दुसरा दिवस, फायनल डे. पुढचा चेंडू लिनो पुन्हा एकदा प्रवीणसाठी. यावेळी नक्कीच खराब चेंडूची हाताळणी आणि या स्पर्धेचा आजच्या दिवसातील पहिला वाईट हाताळकी काय. धावसंख्या 1 ने पुढे 19. अक्षय यांनी चांगली गोलंदाजी केली. आता मात्र यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. तर बघितलं प्रवीण यांच्या वाड्यात आम्ही खेळायचो, त्यांना मी नेट प्रॅक्टिस साठी त्यांच्यासोबत जायचो. ते गोलंदाजी सुद्धा चांगली करतात. जवळजवळ त्यांच्याकडे व्हेरिएशन खूप सारे आहेत. तर आतापर्यंत बघितलं 3 चेंडूचा खेळतोय. धावसंख्या झाली 19 धावा. पंच थांबवतो त्या ठिकाणी. नक्कीच पुन्हा सज्ज गोलंदाज लिनो. यावेळी पुन्हा त्या खराब चेंडूची हाताळणी आणि आता मात्र बाहेरच्या रूपाने सुद्धा 1 धावा मिळेल. 1+1 अशा 2 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातात. धावसंख्या 2 ने वाढली, जाऊन पोहोचली 21. एक शुभ अंक 21. आतापर्यंत 2 वाईटची हाताळणी केली लिज्जो यांनी. बघूया किती वाईट टाकतील. राज बोलतो वाईट टाकायला सुरुवात झाली की खूप वाईट टाकतात. यावेळी चेंडू स्टिअर करतो. चेंडू आहे त्या फाईन क्षेत्रामध्ये. अक्षय त्या ठिकाणी चेंडू त्यांना टॉस करून 1 बाउन्स सीमा पार. हा आलाय चौकार डीजे. थँक्यू डीजे. चांगलं डीजे वादन आज मात्र केलं होम साईड डीच्या मार्फत. आपण पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 25 धावा. आतापर्यंत पाहिलं होतं आपण 2 चेंडू अवांतर हाताळले होते. पुढचा चेंडू हो यावेळी मात्र यष्टी चित होतोय. बोल्ड क्लीन बोल्ड. निलेश मात्र बाद. तुला सांगताय वो एक विरा, तुझा भरत आहे मी खरा.
तर आपण पाहतो एक बर्निंग ट्रेन आपण जाताना पाहतो. या जुचेंद्र गावाला सर्व काही आहे, मात्र फक्त एकच खंत आहे. या जुचेंद्र परिसरात एकही मैदान नाही आहे. जर इंग्रज या जुचेंद्र गावामध्ये राहिले असते तर त्यांना सुद्धा आम्ही रांगोळी शिकवली असती, खूप काही शिकवलं असतं आणि त्यांच्याकडून मैदान सुद्धा बनवून घेतलं असतं. एक खंत आहे जुचेंद्र गावचं, एक पर्सनल मैदान असायला हवं. ही खूप मोठी खंत आहे या क्रिकेट प्रेमी क्रिकेट खेळाडूंसाठी. आणि नक्कीच आमचे संदीप सर आम्हाला सांगतात आम्ही प्रयत्न करू, कारण की प्रयत्न केल्याने काहीच जात नाही. कष्ट थोडेसे करावे लागतील, पण हे नक्कीच स्वप्न साकार होईल जुचेंद्र गावासाठी. तर नवीन फलंदाज जयेश बुरकुंड जे बी या नावाने पसंती दिली जाते. तर मला वाटते अजून भावेश वनगा या ठिकाणी येतील. मला त्यांची बॅटिंग आज बघायला खूप आवडेल. आणि एक उत्कृष्ट समालोचक सुद्धा आहेत, उभरते समालोचक आमच्यापर्यंत येतं. यावेळी स्ट्रेट टू द बॉलर चेंडू ट्रॅव्हल या ठिकाणी मिडऑन क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न प्रवीण आहे डेंजर यांकडे, पाहूया 2 धावा या सहज गतीने पूर्ण केले. तिसरी धाव होईल की काय? 2च धावा. एक प्रोफेशनल खेळाडूप्रमाणे खेळताना पाहतोय आपण प्रवीण याला. षटकार रिफ्रेश कर कटायस तू. अरे 1.5 बॉल दाखवला अजून. तर धाव संख्या 27 धावा. अरे ते लाईव्ह मला कोण येते बघ. 3 बॉल. बोल हा बोल ना. 500 रुपयाला 500 काही इज्जत नाही याची. तर प्रवीण याला सुवर्ण संधी आहे. तर 3 षटकार ठोका आणि 1000 रुपयाचा पारितोषिक. विराज पाटील नक्कीच मोरवे गावातून त्यांना बक्षीस लावले जाते. पहा प्रवीण यांची ख्याती कुठपर्यंत पोहोचले. नालसपारा मोरवा गाव, निले मोरे गावातून. तर यावेळी थोडं थांबवत आहे. डोळ्यामध्ये मला फुलपाखरू गेलंय का बघा, चेक करा. नाही, डायनासोर गेलाय डोळ्यात. नक्कीच लगेचच स्वतःला सावरताना आपण पाहिलं प्रवीण याला धावसंख्या धाव करते म्हणजे 27 धावा. पुढचा चेंडू. यावेळी वेगळा फटका खेळायचा होता. चेंडू बॅटची काळासाठी गेला. या ठिकाणी पंच आम्हाला दर्शवतायत. एक धाव. नक्कीच एका धावची धावसंख्या वाढली. जांबोदे 28 धावा. आणि दीक्षित पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. एक खंदे फलंदाज, नक्कीच वन मॅन शो. दीक्षित पाटील लगेच यायचं आमच्या व्हीआयपी डॅशवर येऊन बसायचं आहे. तर दीक्षित पाटील आमच्यापर्यंत नाणेफेकीसाठी यायचं तुम्ही लगेच. पुढचा चेंडू नमित किणी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क गोलंदाज सज्जा. हो यावेळी सुरेख चेंडू. जे बी एक फक्त हा एडिटर फलंदाज आहे. धावसंख्या स्थिर म्हणजे 28 धावा. प्रवीण याला सुवर्ण संधी आहे. 3 षटकार ठोका 500 रुपये. विराज 1000 रुपये आहे, माफ करा 1000 रुपये. विराज पाटील मोरे गावाचे सुपुत्र आहेत, ते त्यांनी बक्षीस लावलेत. नालासोपार येथे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. हो यावेळी चेंडू स्टेअर करतोय. एक स्टायलिश शॉट या ठिकाणी. अक्षय पुन्हा एकदा. चेंडू सीमा पार चौकार. स्वतःच्या धुंदीत जगतो या, रॉयल बनून वागतो या. स्वतःच्या धुंदीत जगतो या, रॉयल बनून वागतो या. वाटल मनाला काही करायचं, कधी बी तुफानी करतो या. तुझ्या पाडी ना कानाखाली काढी ना बोलायची टाक तुझी काय रे. थँक्यू. या ठिकाणी देणगी येते आम्हाला राज मात्रे रॉकरबॉयची सर्व यांच्या मार्फत आर्थिक सहकार्य रोख रक्कम 5000 रुपये आमच्यापर्यंत अनाऊन्स केलेले आहेत. जवळजवळ 3 करोडचे मालक आहेत ते. पुढचा चेंडू नमित. यावेळी चांगला फटका आहे, दर्जेदार फटका. चेंडू सीमा पार षटकार. डीजे चांगले धून आपल्याला डीजे मार्फत आपल्याला ऐकायला मिळाली. धावसंख्या षटकारांची 38 38 धावा.
आणि राज मात्र थोडस विचारात पडलेत. यांना एवढं प्रोत्साहन करून सुद्धा हे लोक असे का खेळतात, तर त्याचं कारण म्हणजे लेझीनेस. जर तुम्हाला क्रिकेटमध्ये जर पुढे जायचं असेल तर तुमच्या शरीराशी पूर्ण तुम्हाला निगा राखावी लागेल आणि लेझीनेस झटकावा लागेल. आणि परत देणगी सुद्धा दिले 5,000 रुपयाची आम्हाला. धन्यवाद राज. पुढच्या नमित किनी पुन्हा एकदा लेफ्ट आर्मचा मारा. हो सुरेख चेंडू. आता मात्र कमबॅक केलाय ते म्हणजे नमित किणी आणि जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, खडे खडे शॉट खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू असेल या षटकातील जयेशच्या मादीसाठी. अजूनपर्यंत प्रवीण क्रीजवर आहे आणि बक्षीस सुद्धा लागलेलं 1,000 रुपयाचं बक्षीस लागले विराज यांच्या मार्फत. पुढचा चेंडू. हो यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये होता, कोणत्याही प्रकारे झेल घेण्याचा प्रयत्न नाही. एकच धाव षटक समाप्त होते. तिसरा धावसंख्या 39 धावा. पाण्याची व्यवस्था करायची आहे मित्रांनो, लक्षात सुद्धा. लगेच पाणी घेऊन जा मैदानात. मांडीला जाता गो चावून लयला तर प्रवीणाला पहिला जा 8 चेंडू 16 धावा. जयेशला पहिला जा 13 धावा 6 चेंडू. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल. लगेच जायचंय. पाणी घेऊन गेलं मैदान. ओके ओके पाणी घ्या तुम्ही. तर धावसंख्या दाबलकडे 39 धावा. द गोल्डन स्टार संघ नक्कीच आपले स्टार दाखवताना जवळजवळ त्याचा आत्मविश्वास हा आसमानाला भेटलेला आहे, गगनाला भेटलेला आहे. नक्कीच बघितलं त्यांनी मागच्याच टुर्नामेंटला जवळजवळ चांगली खेळी, एक आपल्या गावाला शोभेल अशी खेळी त्यांनी केली होती गोल्डन स्टार जितेंद्र. आज बघितलं तर नक्कीच 39 धावा लावल्या 3 षटकामध्ये. चांगला स्कोर आतापर्यंत त्यांनी ठोकलेला आहे. तर बघितलं रॉकरबाईचे राज मात्र थोडेसे विचारात पडले. आता स्पॉन्सरशिप मी चेंज करू का, गोल्डन स्टार संघाच्या बाजूने जाऊ का, असा त्यांचा विचार बदललेला आहे. काय नाही आम्ही 12वेला काय नाही. नाही नाही खाली भरून देऊ. पाणी बी नाही. नाही नाही काय नाही पाणी बी नाही. जेवण आहे तुम्हाला. तर नवीन आलेला गोलंदाज कोण पाहूया. समीश. तर बघितलं धावसंख्या 39 धावा 1 गडी बाद. गोल्डन स्टार संघ चांगली खेळी आतापर्यंत, आपल्या संघासाठी साजेशी खेळी आणि नावाप्रमाणे गोल्डन स्टार सारखी खेळी आपण पाहिली गोल्डन स्टार संघाची. समीश पहिला चेंडू घेऊन. यावेळी चेंडू फटका हवेमध्ये आहे. निलेश आहे त्या ठिकाणी. चेंडू 1 बाउन्स आडवेपर्यंत 2 धावा काय रोखू शकत नाही. तिसरी धाव होईल की नाही पाहूया. 2च धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 41 धावा. तर धावसंख्या झाली म्हणजे 41 41 धावा. अजून 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे जयेश यांच्या मादीसाठी. आजचा चालू असलेला सामना गोल्डन स्टार जुचंद्र वर्सेस रॉकर बॉईज जुचंद्र संघामध्ये होतोय. राज यांनी 2 बाटल्या पाणी पिल्या आतापर्यंत. यावेळी चेंडू फटका थोडासा चुकला. यावेळी नमेची खराब क्षेत्ररक्षण. त्याचाच प्रथम 2 धावा. तिसरी धाव की नाही पाहूया. त्या ठिकाणी प्रवीण धावतायत डेंजरकडे आणि नक्कीच 3 धावा सहज गतीने पूर्ण केल्यात. या 3 धावेची धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली म्हणजे 44 रन्स ऑन दी बोर्ड इन द 4th ओव्हर. एकच गडी आतापर्यंत बाद झाला. जवळजवळ 9 गड्या त्यांच्या हातात आहेत. आणि पाहिलं तर हे 2 फलंदाज अजूनही मैदानात आहेत ज्यांची धाव्यांची गती जर बघितली तर प्रवीण 18 धावा 16 धावा 8 चेंडू आणि जयेश 18 धावा 8 चेंडू. चांगली खेळी, उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी आतापर्यंत करताना पाहतोय आपण प्रवीण आणि जेबी याला. अजून हर्षद येणं बाकी आहे. हर्षद 1 लाख मुलाचा खेळाडू गोल्डन स्टार संघामध्ये आपण पाहतोय.
डान्सिंग डाऊन द ट्रॅक. नक्कीच जर आपण पाहिलं चेंडू हवेमध्ये आहे, विकेटचा पतन, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत आता हुआ. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. या फुल्याला थँक्यू डीजे. जवळजवळ बघितलं 22 धावांची पार्टनरशिप होती या दोन फलंदाजांमध्ये. आता मात्र जितू द वंडर बॉय ऑफ गोल्डन स्टार, एक खंदा फलंदाज जितू इन आता मैदानात पाहतोय. जवळजवळ बघितलं नवीन शूज परिधान केलेत आजच, मात्र मधून घेतलेत. तर जेबी यांची माहिती अजून चीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावपळ लागले म्हणजे 44 रन्स, 44 धावा. तर चला संकेत इलेव्हन संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत आहे, विपुल पाटील. कर्णधार पाठवून द्या. यावेळी शॉर्टपिट चेंडूचा योग्य समाचार घेऊ शकले नाही. चेंडू हवेमध्ये आहे आणि यावेळी मात्र सुरेख झेल. पुन्हा एकदा विकेटचा पतन, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत आता हुआ. डीजे थँक्यू डीजे. आम्ही मधुर संगीत सांगितलं, पण तुमची काळी महिना कुठून आणली काय माहित. बॅक टू बॅक 2 विकेटचा पतन, हॅट्रिक वर येतोय तो म्हणजे समीश सत्यवान येतोय, नवीन आलेला फलंदाज. तर आता मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवे नाही या चेंडू नंतर. हा चेंडू खणखणीत, दणदणीत, फणफणीत षटकार. डीजे थँक्यू डीजे. आमच्यापर्यंत थांबवतोय, आमच्यापर्यंत मॅन फ्रॉम ओडिसा डीजे वादक आकाश पटेल जवळजवळ मेगा इव्हेंट करून ते या ठिकाणी आलेत. जवळजवळ 50 धावा आपल्याला लागल्या जातात. आजच्या दिवशी ही चांगली धावसंख्या मानली जाईल. तर जितेंद्र पाटील, जितू दादा या ठिकाणी उपस्थित, जितेंद्र मात्रे आहेत. या तुम्ही आमच्या व्हीआयपी डायसवर बसायचं आहे. येणार कट्टाचे नक्कीच एक हसतमुख व्यक्ती होते यावेळी. फुलटा चेंडू बघूया किती धावा देऊन जाईल. संदेश आहे त्या ठिकाणी आणि एक सुरेख झेल संदेश मार्फत खपली ना. आणि इनिंग समाप्त होते. पहिली धावसंख्या 50 धावा आणि 51 धावांचं टार्गेट रॉकर बॉय संघासमोर. नक्कीच तर मी विनंती करतो संदीप सर यांना की तुम्ही टॉस साठी तिकडे उभं राहायचं आहे, टॉस घ्यायचा आहे. संकेत इलेव्हन संघाचा कर्णधार या, त्यानंतर पत्तू पॅकर संघाचा कर्णधार मी स्वतः आहे, मी येतो तिकडे. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. Volvo Mercedes गाडीवाला, XC50 गाडीवाला. Volvo Mercedes गाडीवाला, XC50 गाडीवाला. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. पंडारी शर्ट पडके बिगरवाला, बिनगड चकडेवाला. पंडारी शर्ट पडके बिगरवाला, बिनगड चकडेवाला. पंडारी शर्ट पडके. धन्यवाद. मी संकेत इलेव्हन चंद्रपाडा संघाचा कर्णधार विपुल पाटील विनंती करतोय टॉससाठी या. संकेत इलेव्हन चंद्रपाडा संघाचा कर्णधार विपुल पाटील, आपण टॉससाठी या. पत्तू पॅकर्स या संघाचे कर्णधार स्वतः हितेश भोईर इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो हेमंतजी वर्तक साहेबांना या पत्तू पॅकर्सच्या पाठीशी एक खंदे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक म्हणून नेहमी भूमिका करणारे आमचे ज्येष्ठ हेमंत वर्तक साहेब इथे उपस्थित. विपुल पाटील, संकेत इलेव्हन चंद्रपाडा.
विपुल पाटील चंद्रपडा संकेत 11 संघाचा लवकर. अमित म्हात्रे दिलीप म्हात्रे यांचे सुपुत्र या परिसरामध्ये नेहमी एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते दिलीप म्हात्रे साहेब. त्यांच्या अनंत आठवणी आहेत आमच्या गाठीशी. कुठलंही चंद्रपडामधलं कार्य असू द्या, काम असू द्या, नेहमीच दिलीप म्हात्रे हे उपस्थित असायचे आणि त्यांचे सुपुत्र अमित म्हात्रे इथे मात्र उपस्थित. टॉस होतोय हेमंत वर्तक साहेबांच्या शुभ हस्ते. पतू पॅकर्स असा कॉल आणि म्हात्रे ब्रदर्स. धन्यवाद हेमंत वर्तक साहेब, बसा. अमित टॉस जिंकलाय. 4 षटकांचा सामना आहे. पहिले षटक हे पॉवर प्लेचं आहे. काय निर्णय घेतोस संकेत 11 चंद्रपडा या संघामार्फत? क्षेत्ररक्षण. 4 षटकं आहेत, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोस. पहिलं महत्वाचं षटक आहे पॉवर प्लेचं. कुठला गोलंदाज असेल, विपुल असेल किंवा इतर कोणी? कैलास साठले. कैलास साठलेवर जबाबदारी आहे. 4 षटकांमध्ये पतू पॅकर स्वतः आयोजक आहेत आणि त्यांना या ग्राउंडचा तुम्हाला देखील चांगला अनुभव आहे. मात्र त्यांना रोखायचं झालं तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल संकेत 11 चंद्रपडा संघ? 30 ते 35 वर. ऑल द बेस्ट. हितेश, तुम्ही या मैदानावर बरेच वर्ष खेळलेत, बऱ्याच स्पर्धा आयोजन केल्यात, बऱ्याच स्पर्धेसाठी समालोचन केलं. एक आयोजक म्हणून लगेच काय वाटलं एकंदरीत पहिल्या दिवसाचा प्रवास किंवा आजपर्यंत काय वाटलं एकंदरीत? नक्कीच एखादं आयोजन करायचं बोललं तर नाकी नव येतं. कारण की तुमच्याकडे जर मॅन पॉवर नसेल ना तर कोणतीही तुम्हाला स्पर्धा किंवा कोणतंही आयोजन करायचं असेल ना तर खूप प्रॉब्लेम्स येतात. पण त्या प्रॉब्लेम्समधून फेस करून आतापर्यंत हे आयोजन इथपर्यंत आणून ठेवलं आहे. आणि यापुढे सुद्धा जर मॅन पॉवर नसली तरी 3-4 जण आहेत आम्ही की ती स्पर्धा सक्सेस करून दाखवतोच. नाणेफेक जिंकली असते काय निर्णय असता? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आता फलंदाजी करायची आहे. 4 षटकांचा सामना आहे. पहिली जी ओव्हर आहे, जे पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा घेण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच आमचा 10 ते 12 धावा घेण्याचा प्रयत्न असेल. आणि एकंदरीत 4 षटकांमध्ये 50+ धावा लावायचा प्रयत्न असेल. कुठले असे 3 ते 4 महत्वाचे फलंदाज तुमच्या संघामध्ये असतील ज्यांच्यावर ही जबाबदारी? विशाल आहे, आर्यन आहे, दीक्षित आहे, निखिल खन्ना स्वतः आहे आणि गणेश आहेत आणि विनीत सुद्धा आहे, जो आमचा ट्रम्प कार्ड आहे. आता सध्या खूप फॉर्म मध्ये आहे. चिन्मय हेमंत पाटील यांच्याकडून काय अपेक्षा असतील? नक्कीच चिन्मय यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा असतात. पण तो कधी त्याला सांगा तू आज ही मॅच नको खेळू, कधी तो रागावत नाही किंवा काय बोलत नाही. उलट हसून सांगतो चालेल मी नाही खेळणार, पुढच्या मॅचला मला द्या चान्स तरी मी खेळेन, असं तो सांगतो. नक्कीच खूप चांगली वक्तव्य तुम्ही केलं. सकाळच्या सत्रामध्ये हितेशला आपण डीजे ऑपरेटर या भूमिकेत देखील आपण पाहिलं. तर दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय संकेत 11 चंद्रपडा संघानं आणि त्याच्या आधारे क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय स्वीकारलाय. आमंत्रित केलंय स्वतः आयोजन समिती पतू पॅकर्स जुचंद्र या संघाला फलंदाजीसाठी. अतिशय सुंदर फटका, चेंडू बळतोय स्कोर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षकाला चुकून चेंडू जाईल की काय असा प्रश्न इथे मात्र प्रसंग निर्माण झाला होता. मात्र 2 धावा मिळतात या फलंदाजाला. 2 धावांनी अकाउंट ओपन होतोय, खातं उघडलं जातंय. श्री गणेश होतोय, शुभारंभ होतोय. 51 धावांचं लक्ष प्रतिषटकामागे जर आपण पाहिलं तर 12.75 ची सरासरी ही आवश्यक आहे या 4 षटकांमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला. रॉकर्स बॉईज जुचंद्र हा संघ खेळतोय. प्रवीण राईट आर्म ओव्हर द विकेट. शफल क्रॉस झाला होता मात्र रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेर चेंडू पिच होतोय. पंच समीर पाटकर सर इथे दर्शवतं की चेंडू हा वाईड आहे. अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 3 वर. 12.75 ची सरासरी आवश्यक प्रतिषटकामागे 51 धावांचा पाठलाग. इथे मात्र हलक्या हातानं फक्त चेंडूला दिशा दिली, स्टिअर केलं होतं चेंडूला. 1 धाव मिळते. चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये गली क्षेत्राच्या जवळ जातोय. मात्र 1 धाव, एका धावेने धावसंख्या 4 वर पोहोचते. 4 धावा धावपळकावर.
यानंतरचा होणारा सामना संकेत 11 चंद्रपडा विरुद्ध पतू पॅकर्स जुचंद्र आणि तदनंतर सानेगुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र विरुद्ध ॲक्शन स्पोर्ट्स जुचंद्र आणि शेवटची लढत पहिल्या सत्रातील जॉली स्पोर्ट्स दत्ताली जुचंद्र आणि हासोबा 11 जुचंद्र. आज बऱ्याचशा प्रमाणात चंद्रपडा आणि जुचंद्र परिसरातील संघ आपण फक्त एकमेव संघ जर पाहिला तर राजावळी संघ हा दूरवरून आलाय. राईट ऑफ ओव्हर द विकेट आणि इथे मात्र यष्टीरक्षक थोडासा चुकतोय. 22च्या स्वरूपात अवांतरच्या स्वरूपात ही धाव अतिरिक्त धावे आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते 5 वर. 5 धावा धावफलकावर. हे पहिलं षटक आहे आणि या पहिल्या षटकातील आपण पाहिलं तर एकंदरीत 3 चेंडू मध्ये या 5 धावा खर्च करताना गोलंदाज प्रवीण, निशांत आणि फलंदाज नीनो खेळपट्टीवर. शफल क्रॉस झाला, चेंडूला इथं मात्र स्लॉक केलंय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद घेऊन चेंडू सीमा पार. चौकार आहे की षटकार आहे सांगा तिकडच्या. 4 धावा. धन्यवाद. तर नक्कीच त्या एकंदरीत क्षेत्ररक्षकाला देखील काय घडलं ते कळलं नाही. दोन्ही हातांच्या मधून चेंडू सीमारेषेपार एक 1 बाउन्स गेला होता. आगरी चौकार आला होता. 4 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 9 वर. आगरी भाषेत बोलायचं झालं तर खाजरी आलती मात्र बोसकं फाटलं किंवा पाक फाटला असं गट. 9 धावा धावफलकावर. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा स्लॉक केलं जात आहे मात्र चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न आणि पूर्ण देखील होतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत फलंदाज निशांत मार्फत. निनोची साथ. 2 धावांनी धावसंख्या दुहेरीमध्ये 11 वर. 11 धावा धावफलकावर. 5 चेंडू हाताळले जात आहेत. शेवटचा चेंडू, शेवटची संधी सरासरीच्या जवळपास येऊन पोहोचतोय धावफलक. गोलंदाजी करताना रॉकर्स बॉय जुचंद्र संघाच्या अक्षयनं 14 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकात. लिनोने 13 धावा, तदनंतर नमितने 13 आणि 12 आणि समीक इथे मात्र दाद मागितली होती पंचांकडे. असहमत पंच. लेगबाईच्या स्वरूपात ही धावसंख्या पोहोचते ती 12 वर. 0.75 धावा या पहिल्या षटकात सरासरीच्या जवळपास पोहोचण्यासाठी कमी पडल्या रॉकर्स बॉय जुचंद्र संघाला. हरकत नाहीये. आता चेंडू शिल्लक आहे 18 आणि धावांची जर गरज आपण पाहिली तर जवळपास 39 धावा प्रति षटकामागे 13च्या सरासरीच्या आता मात्र वाटचाल करावी लागेल हे विजय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी रॉकर बॉईज जुचंद्र संघाला. आपण ही स्पर्धा पाहतोय पतू पॅकर जुचंद्र आयोजित आगरी चषक. या स्पर्धेसाठी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची जी आकर्षक चमचमणारी जी ट्रॉफी आहे गोल्डन कलरची ती आम्हाला लाभली आहे. NK एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा निखिल पाटील, कुणाल पाटील, दीपेश पाटील आणि सागर भोईर यांच्यातर्फे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर हे पारितोषिक आम्हाला NR कट्टाचे प्रोप्रायटर आदरणीय श्री राज चंद्रकांत पाटील यांच्याकडून लाभलंय. सन्मान चिन्ह पतू पॅकर्सचे सर्वेसर्वा आणि मुख्य आयोजक प्रथमेश भोईर यांच्याकडून लाभले. मॅन ऑफ द मॅच सामनावीर या पुरस्कारासाठी आकर्षक टी शर्ट, जर्सी आम्हाला दिव्येश भोईर यांच्याकडून लाभले. या स्पर्धेसाठी संपूर्णपणे चेंडू, बॉलची व्यवस्था अर्चित म्हात्रे यांच्याकडून करण्यात आली आहे. डीजेची व्यवस्था ओमसाई डीजे आणि मंडपची व्यवस्था प्रोप्रायटर मनोज पाटील, ओमसाई
साऊंड सिस्टीम आणि मंडप व्यवस्था यांच्याकडून. लाईव्ह ची व्यवस्था आम्हाला JTC काव्या 2727 यांच्याकडून लाभले. नेटची व्यवस्था नयन केबल. पाण्याची व्यवस्था चेतन पाटील माऊली आर्ट्स आणि थंडगार पाण्याची व्यवस्था जितेंद्र कांतीलाल पाटील यांच्याकडून. तर विशेष सहकार्य विशेष आभार अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र यांनी हे मैदान उपलब्ध करून दिले. पहिला चेंडू सुरेख चेंडू वाईड यॉर्कर हाताळला होता चेंडूला. धावाची संधी इथे मात्र फेकी चुकीनं केली आहे जयेशनं आणि त्याचा भूदंड आपण पाहतोय. 2 धावा मिळत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. 2 धावा मिळत आहेत. मैदानाची सफाई करण्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आत थोडीशी भोवरी. तर 2 धावा लेग बायच्या स्वरूपात 14 धावा धावफलकावर. जयेश पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू स्वंग केले चेंडूला. बॅट खांद्याच्या मागे चेंडू मिड विकेटच्या मागे दर्जेदार चाबूक आगरी षटकार. जबरदस्त एक लिलया सादर करणारा हा फटका. या 6 धावांनी धावसंख्या 20 धावांचा टप्पा इथे पूर्ण करतोय. 20 धावा धावफलकावर. निशांतकडे टॅलेंट आहे, चांगलं स्किल आहे. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा चेंडूला स्लॉक स्वीप केलं जातं. चेंडू वळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न मात्र सहजरित्या पूर्णत्वास नेताना निशांत त्याला योग्य साथ लिनो मार्फत. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 22 वर. नक्कीच सरासरीच्या अनुकूल धावफलक राखण्यामध्ये इथे मात्र रॉकर बॉय जुचंद्र संघाच्या या सलामीवीर शिलेदारांना यश मिळतंय. चांगली खेळी, परिपक्व खेळी आणि उत्तम पार्टनरशिप इथे देताना हे दोन्ही खेळाडू. कारण जी आवश्यकता आहे संघाला त्या अनुषंगाने इथे मात्र खेळाचं सादरीकरण करणं गरजेचं आणि ती पूर्तता इथे मात्र पूर्ण करतोय निशांत. आखूड टप्प्याचे चेंडू हुक केलाय. चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये सीमा पार होतोय. दर्जेदार आगरी चौकार. धन्यवाद. मनातली सुप्त इच्छाशक्तीला जागृत केलं, आत्मविश्वास दृढ केला आणि बाहुबलाला इथे मात्र प्रेरित केलं. योग्य टेक्निक, योग्य टेम्परामेंट खेळी करतोय निशांत आणि संघाची जी आवश्यकता आहे, जी गरज आहे ती पूर्णत्वास नेतोय या हरहुन्नरी फलंदाजीतून. या 4 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 26 वर. जयेश पुढचा चेंडू हलक्यातानं फक्त चेंडूला दिशा दिली. चेंडू वळतोय. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. स्वतः कर्णधार थोडासा थंबलिंग झाला होता आणि त्याचा पूर्ण फायदा निशांत आणि लिनो हे उचलताना 2 धावांची पूर्ण केली जाते खेळी. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना जात आहे 28 वर. 28 धावा धावफलकावर. आमचे JTC चे सर्व टेक्निकल टीम खुश आहे कारण त्यांचा रॉकर बॉय जुचंद्र संघ खेळतोय. ज्या ज्या अदृश्य हातांनी या स्पर्धेसाठी सहकार्य दिले त्या अदृश्य हातांचं, त्या व्यक्तिमत्वांचं देखील विशेष आभार पतू पॅकर जुचंद्र मार्फत. सुरेख चेंडू, सुरेख ड्राईव्ह. चेंडू कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये खेळतोय. आंतरवर्तुळ ज्याला 38 सर्कल म्हटलं होतं त्या 38 सर्कलच्या आतच पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आत. 29 धावा धावफलकावर. 2 षटकांची समाप्ती. या ऐकूया एक सुमधुर गीत, घेऊया आपण एक DJ ब्रेक. साठवलेला
पाणी बसून पीत चला खेळाडूंनो. पाणी कधी उभं राहून पिऊ नका दुपारच्या सत्रामध्ये. खेळताना कधी पण ज्या काही काळजी घ्यायच्या आहेत त्या काळजी या मैदानाच्या आत तुम्ही घेत जा. तुम्हाला सकाळच्या सत्रामध्ये योग्य व्यायाम, योग्य सराव, योग्य आहार, सर्व गोष्टी योग्य पद्धतीने करणं अत्यंत आवश्यक. सत्यवन येतोय. 12 चेंडू 22 धाबा. आता मात्र 11च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल. या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय धावांचा पाऊस पडला होता निशांत या फलंदाजानं आणि त्याच कारणास्तव इथे मात्र धावगतीला आकार मिळाला, धावसंख्येला बळ मिळालं आणि एक चांगली पार्टनरशिप उभी राहताना आपण पाहतोय निशांत आणि लिनोची. 29 धावा धावफलकावर, 12 चेंडू 22 धावा. प्रति षटकामागे आता सरासरी इक्वेशन आपण जायला पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 11 धावा आवश्यक. सत्यवन येतोय. वैयक्तिक पहिले, सांघिक तिसरं हे महत्वपूर्ण षटक. या षटकामध्ये एकंदरीत चित्र स्पष्ट होईल की पारडं किंवा सामना कोणाच्या बाजूने झुकतोय. पहा, गोल्डन स्टार आपल्या संघाला सूचना पंचांकडून, समीर पाटकर सरांकडून की आपण वेळेचा अपव्यय टाळा. वेळ जास्त खर्च करताय तुम्ही. प्रत्येक जण कॅप्टन होण्याचा प्रयत्न करू नका. सत्यपान क्षेत्ररक्षण व्यवस्थित सजवतोय. चला लवकर घ्या. प्रत्येक जण कॅप्टन व्हायला बघतोय. सत्यवान राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑप्स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. वाईट चेंडू होता की काय असं वाटलं होतं, मात्र चेंडू खेळतोय तो मिड विकेट क्षेत्राकडे. ऑन ऑथेड क्षेत्राच्या जवळपास हा चेंडू अडवला जातोय, मात्र तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतोय तो निशांत. 2 धावा आणि धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 31 वर. धावफलकावर धावा 31. एक चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी रचताना निशांत आणि लिनो. 31 धावा धावफलकावर, त्यामध्ये 30 धावा वैयक्तिक निशांतच्या. इथे मात्र चेंडूला पूल केलंय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय मात्र झेल धरतीला दान. पहिली लाईफलाईन, पहिली जीवनरेखा प्राप्त होते ती निशांतला. मात्र 2च धावांवर समाधान. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 33 वर. 33 विदाउट लॉस. एक चांगली जमेची बाजू आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या रॉकर्स बॉय जुचंद्र संघाची. आमची JTC ची टीम खूप खुश आहे त्यांच्या या परफॉर्मन्सवर. 13 चेंडूमध्ये 28 धावांची खेळी साकारतोय निशांत. 10 चेंडू 18 धावा, 10-18 असं समीकरण. सत्यवान निशांतसाठी. डेड बॉल. थोडासा आपण सांभाळा की जर अशा प्रकारची चूक आपल्याकडून झाली आणि पाय थोडासा जर आपला घसरला तर तुमच्या लिगामेंटला त्रास होऊ शकतो. बऱ्याच खेळाडूंना अशा प्रकारचा त्रास जाणवतो. राईट ओव्हर द विकेट. शफल झाला. चेंडूला इथे मात्र दिशा दिली. चेंडू बळतोय मात्र सुंदर झेल, अप्रतिम झेल टिपलावतोय आणि महत्वाचा फलंदाज निशांतच्या खेळीचा अंत. पहिला मोठा धक्का रॉकर्स बॉय जुचंद्र संघाला. धन्यवाद. तर 33 धावा धावफलकावर, 9 चेंडू 18 धावा. एक चांगला चुरशीचा सामना या मैदानावर
या कुरुक्षेत्रावर इथे मात्र आपण पाहतोय चेंडू फळीमधील हे द्वंद्व युद्ध. शफल क्रॉस झाला, खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चुकतोय. बाईच्या स्वरूपात इथे मात्र बॅटची कडा लागली होती. एक धाव मिळते, एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 34 वर. 34 धावा धावपळकावर, 17 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 8-17 असं इक्वेशन, असं समीकरण. पुढचा चेंडू सत्यवान आणि इथे मात्र आपण पाहतोय की जे घडायला नाही पाहिजे ते घडतंय. वाईटच्या स्वरूपात इथे मात्र 2 धावा खर्च होत आहेत. आपण खूप रिटर्न क्रीजच्या बाहेर चेंडू हाताळला आणि त्याच कारणास्तव पंचांनी व्यवस्थित परीक्षण निरीक्षण केलं आणि तदनंतर वाईट चेंडू घोषित केला. वाईटच्या स्वरूपात या 2 धावा आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 36 वर. 36 धावा धावपळकावर, 15 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू 15 धावा. सामना खूप जवळ आणला निशांती. निशांतचं कौतुक असेल, खास करून त्याची खेळी ही संघासाठी खूप फायदेशीर ठरली. लिनो इथे मात्र व्यवस्थित जज करू शकला नाही. धाबाची संधी आणि फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपात लिनो बाद. धन्यवाद. संघाचा पालक, संघाचा महत्वाचा दुवा कर्णधार मैदानाच्या आत भावेश जातोय फलंदाज संदेशला साथ देण्यासाठी. लिनोने फक्त 1च धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी आणि तो बाद झाला. आता चेंडू शिल्लक आहेत ते 7 धावांची आवश्यकता आहे ती 15. 7-15 असं समीकरण. 36 धावा धावफलकावर, 15 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 7. आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडूला इथे मात्र हुक करण्याचा मानस होता. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी त्रुटी, थंबलिंग झाला होता तिथे रवींद्र. आणि इथे मात्र जितू 2 धावा मिळत आहेत फलंदाज संदेशला. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि धावांची आवश्यकता आहे ती 13. 6-13 असं समीकरण. या ऐकूया एक सुमधूर गीत. सत्र भरली मानाची न माझ्या वराळ देवीची. सत्र भरली मानाची न माझ्या वराळ आईची. सत्र भरली मानाची न माझ्या वराळ देवीची. सत्र भरली मानाची न माझ्या वराळ आईची. धन्यवाद. सागर केसरीनाथ पाटील हे देखील आज संकेत 11 चंद्रपडा या संघामध्ये परफॉर्मन्स दाखवणार आहेत. बरेच चांगली ब्रिगेडियर टीम आज विपुल अँड कंपनी, अमित अँड कंपनीने घेऊन आणली आहेत. आमच्या राक्या देखील खेळणार आहे आज. तर शेवटचं षटक भावेश स्वतः कर्णधार, गोल्डन स्टार जुचंद्र संघाचा कर्णधार आणि फलंदाजी करणारा रॉकर्स बॉय जुचंद्र संघाचा कर्णधार भावेश. दोन्ही भावेश समोरासमोर. राईट ओव्हर द विकेट भावेश. इथे मात्र स्क्वेअर लेग पंच वाईड घोषित करतायत कारण उंचीपेक्षा खूप जास्त इथे मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळला होता आणि त्याच कारणास्तव पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. अतिरिक्त धाव 6 चेंडू 12 धावा. एखादा मोठा फटका या भावेशनी नक्कीच जर ठोकला तर सामन्याचं चित्र स्वरूप बदलू शकेल. मात्र भावेश ती संधी देईल का भावेशला?
फुल टॉस चेंडू पायावर आदळतोय, मात्र ऑफस्टिकच्या थोडस बाहेर चेंडू पिच झालंय की काय पाहिलं होतं ललित भोईर सरांनी, आणि बॅटची कडा चाटून गेलाय. पहा ललित भोईर सरांचं अचूक लक्ष किती असतं की चेंडू बॅटचा स्पर्श घेतलाय की पायाचा स्पर्श, कुठे पिच झाला, या सर्व गोष्टी बारकाईने आणि व्यवस्थित पाहतात. आणि त्याच कारणासू या जुचंद्र मधील 99% स्पर्धा ना पंचांच्या भूमिकेत तेच पाहायला मिळतात. 40 धावा धावफलकावर, 11 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे ते 5, 11 धावांची गरज. भावेश संदेशसाठी इथे मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू पायावर आदळतोय, चेंडू वळतोय. लेग बाईटचा इशारा. अतिरिक्त धावेने धावसंख्या 41, 10 धावांची गरज, 4 चेंडू शिल्लक. भावेशने JPL जुचंद्र प्रीमियर लीग खूप गाजवली होती आणि त्याच भावेशकडून खूप अपेक्षा आहेत संघाच्या. ऑलराऊंडर परफॉर्मन्स, मात्र तो परफॉर्मन्स यावेळेला फलंदाजीच्या माध्यमातून सादर करावा लागेल. इथे मात्र चेंडूला लिप केला, तो चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू पासून दूर राहतोय, वन बाउंड चेंडू कलेक्ट करतोय, मात्र 2 धावा, 2 धावांवर समाधान. चेंडू शिल्लक आहे ते 3, धावांची आवश्यकता आहे ती 8. चेसिंग कंपल्सरी आहे. काल अष्टविनायक स्पोर्ट्स नायगाव संघाला 1 धावांनी पराभूत व्हावं लागलं द ग्रेट मराठा स्पोर्ट्स चंद्रपाडा जुचंद्र या संघाविरुद्ध खेळताना. त्याचप्रमाणे दत्ताली स्पोर्ट्स काव्य 11 या संघाला 2 धावांनी धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं. एक धावेचं महत्व काय आहे, एका क्षणाचं एकेका सेकंदाचं महत्व काय, या अशा प्रकारच्या सामन्यातून एक शिकण्याजोगी बाब. भावेश टू भावेश. इथे मात्र सुंदर डिलिव्हरी, ऑफस्टिकच्या बाहेर थोडासा चेंडूला पिच केला होता, रिटर्न क्रीजच्या आत राहतो चेंडू. कमी गतीनं आणि कमी नियंत्रित असा हा चेंडू खाली राहतोय आणि त्याच कारणासह प्रभाव पडतोय भावेश या फलंदाजावर. 2 चेंडू 8 धावा. या चेंडूवर मोठा फटका येणं अनिवार्य असेल फलंदाजी करणाऱ्या रॉकर बॉय जुचंद्र संघाच्या विजयाच्या दृष्टीनं. तर 1 चेंडू डॉट टाकणं अतिशय महत्वाचं असेल भावेश गोल्डन स्टार या संघाच्या दृष्टीनं. काय दडलं या 2 चेंडू मध्ये, काय दडलं या चेंडूवर. नक्कीच अशा प्रकारचं रिस्क बऱ्याचशा खेळाडूने घेतलंय, मात्र रमण लांबा हा जो खेळाडू होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशाच प्रकारचं तो क्षेत्ररक्षण करण्यासाठी गेला होता आणि त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचमुळे त्याचं निधन झालं होतं. तर आपण अशा प्रकारचे ज्या वेळेला क्षेत्ररक्षण लावतो त्यावेळेला आपली सेफ्टी आपण घ्यायची असते. जर हेल्मेट असेल तर हेल्मेट घालायचं असतं, गार्ड असतील तर गार्ड घालायचे असतात. बऱ्याच गोष्टींचं पालन हे करणं गरजेचं. इथे मात्र मिस होतोय. एका चेंडू मध्ये 8 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना गेला कुठे. निशांतनं नक्कीच खूप चांगला प्रयत्न केला होता, मात्र त्यानंतर मोठ्या फटक्यांची कमतरता, मोठ्या फटक्यांचा दुष्काळ इथे जाणवला आणि त्यामुळेच इथे आपण पाहतोय की जो आलेला संघ होता विजयाच्या दिशेनं तो आता मात्र पराभवाच्या खाईत जाताना. आणि अशा पद्धतीनं गोल्डन स्टार भावेश चा संघ जिंकतोय. अभिनंदन भावेश, अभिनंदन गोल्डन स्टार. हार्ड लक रॉकर्स बॉय जुचंद्र, हार्ड लक JTC टीम.